हॅलो स्टुडंट, आपण पाठीमागच्या पिरियडला क्लास म्हणजे काय, क्लास डिक्लेरेशन म्हणजे काय, त्यानंतर प्रायव्हेट सेक्शन म्हणजे काय, पब्लिक सेक्शन म्हणजे काय, स्टॅटिक डेटा मेंबर म्हणजे काय, स्टॅटिक मेंबर फंक्शन्स म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस हे डिटेलमध्ये बघितले. त्याच्यानंतर क्लासची डेफिनेशन बघितलेली आहे, प्रायव्हेट पब्लिक या सगळ्या डेफिनेशन आपण बघितले आहेत, त्याच्यावरचे सिंटॅक्स सुद्धा बघितलेले. तर ही झाली थिअरी. आता प्रोग्राम जर परीक्षेमध्ये विचारले क्लासवरचे तर कसे इम्प्लिमेंट करायचे, तर बघा प्रोग्राम कशा पद्धतीनं परीक्षेमध्ये विचारला जाईल. टू इम्प्लिमेंट अ क्लास सर्कल, each data object of this class will represent a circle accepting its radius value as a float. बरोबर आहे. include an area function will calculate area of circle. तर हा प्रोग्राम जो आहे तो एरिया ऑफ सर्कलचा प्रोग्राम आहे. तर आपण सिंपल प्रोग्राम इयत्ता 11 मध्ये एरिया ऑफ सर्कलचा केलेला आहे. लक्षात आहे. तर एरिया ऑफ सर्कल मध्ये चा फॉर्म्युला आहे a इक्वल टू किंवा पाय आर स्क्वेअर. पायची किंमत 3.14 r इंटू r. अशा पद्धतीनं एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला हा प्रोग्राम युजिंग क्लासने करायचा आहे. लक्षात आहे. तर बघा C++ प्रोग्राम कोणता करायचा आहे, एरिया ऑफ सर्कलचा. तर क्लास कोणता डिझाइन केलेला आहे, सर्कल हा क्लास डिझाइन केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्शन मध्ये फ्लोट मध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर केले, फ्लोट a आणि r. आता फ्लोट काय घेतलं तर 3.14 हे त्याचं पायची किंमत आहे. पण आपलं आउटपुट जे आहे ते अपूर्णांकामध्ये डिस्प्ले होणार आहे, म्हणून 3.14 साठी आपण फ्लोट यूज केलं. a आणि r व्हेरिएबल डिस्प्ले a फॉर्म्युलासाठी यूज केलं एरिया ऑफ सर्कलसाठी आणि r रेडियस ऍक्सेप्ट करण्यासाठी r व्हेरिएबल यूज केले. त्यानंतर एक फंक्शन बनवलंय पब्लिक पार्ट मध्ये, वाईड एरिया, त्याला सेमीकोमा दिलेला आहे आणि या ठिकाणी तुमचा हा क्लास कंप्लीट केलेला आहे. हा क्लास डिझाइन करण्यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्क आहे. आता हे जे फंक्शन बनवलेलं आहे वाईड एरिया, हे आपण क्लासच्या बाहेर सोडवायचं. म्हणजे कोणता क्लास यूज करणार, आउटसाइड द क्लास. तर आउटसाइड द क्लासचा आपल्याकडे सिंटॅक्स आहे, रिटर्न टाइप, क्लास नेम, स्कोप, रिजल्ट ऑपरेटर आणि फंक्शन नेम. आता रिटर्न टाइप वाईड आहे, क्लास नेम कोणता आहे सर्कल, स्कोप, रिजल्ट ऑपरेटर आणि फंक्शन नेम कोणता आहे एरिया. तर अशा पद्धतीने हे फंक्शन या ठिकाणी राईट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एरिया ऑफ सर्कलचा प्रोग्राम लिहा. सी आउट एंटर द रेडियस c in r, a इक्वल टू 3.14 गुणिले r गुणिले r म्हणजे पाय r स्क्वेअर हा फॉर्म्युला असेल. पायची किंमत 3.14 आपण पुट केले. सी आउट एरिया ऑफ सर्कल आउटपुट कशामध्ये आलेलं आहे, a मध्ये आलेलं आहे, एरिया ऑफ सर्कल a. लक्षात आहे. आता या ठिकाणी हा तुमचा प्रोग्राम राईट केला, हे म्हणजे हे फंक्शन्स या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलं आणि राईट केलं. आता प्रोग्रामचा जो डिझाइन आहे ते डिझाइन बॉटमला केलेलं आहे. वाईड मी CISCR, सर्कलचा ऑब्जेक्ट कोणता बोलला, C हा त्याचा ऑब्जेक्ट बनवलाय. फंक्शन कोणतं बनवलंय, वाईड एरिया, तर C डॉट एरिया हे फंक्शन इथून कॉल केलं, गेट CH प्रोग्राम कंप्लीट. तर अशा पद्धतीनं या प्रोग्रामचे 3 पार्ट पडायचे. पहिला पार्ट मध्ये क्लास डिझाइन करायचे, दुसऱ्या पार्ट मध्ये प्रोग्राम प्रोसेस करायचे म्हणजे प्रोग्राम आहे फॉर्म्युला वगैरे लिहायचे आणि तिसऱ्या पार्ट मध्ये वाईड मेन ह्या डिझाइन करायचे. जो क्लास नेम आहे त्याचा ऑब्जेक्ट बनवायचा C आणि C डॉट एरिया आणि फंक्शन कॉल करायचे. आता आपला कर्सर डायरेक्ट इथून डायरेक्ट या फंक्शन वरती इथून हा कर्सर डायरेक्ट इथे येतो आणि इथे येऊन हे सगळे मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज करून आउटपुट तुमच्या एरियामध्ये कलेक्ट करतो आणि एरियामध्ये कलेक्ट करून तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू डिस्प्ले करतो. तर अशा पद्धतीनं हा तुम्हाला क्लास डिझाइन करायचा आहे. लक्षात आहे. तर क्लास सर्कल, प्रायव्हेट सेक्शन, पब्लिक सेक्शन, प्रायव्हेट मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करा, पब्लिक मध्ये फंक्शन डिक्लेअर करा. म्हणजे फंक्शन डिक्लेअर केले हे 1 बाय 1 सॉल्व्ह करत जा आणि सगळ्यात शेवटी वाईडने डिझाइन करा आणि तिथून सगळे फंक्शन्स कॉल करा. लक्षात आहे. तर असं पद्धतीने युजिंग क्लासचा प्रोग्राम तुम्हाला करायचा आहे. हाही प्रोग्राम बऱ्याच वेळा बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेला आहे. दुसरा प्रोग्राम परीक्षेमध्ये विचारला जाईल, write a C++ program to implement the
class convert degree centigrade for Fahrenheit to degree Celsius. तर त्याचा फॉर्म्युला आहे class convert to implement the class convert म्हणून. तर कन्वर्जन आपल्याला फॅरनहाइट डिग्रीचं सेल्सियस मध्ये करायचं आहे. फॅरनहाइट टू सेल्सियस. तर असं हा प्रोग्राम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. इन्क्लूड iostream.h conio.h या फाइल्स आहेतच. त्यानंतर क्लास कन्वर्ट घेतलेला आहे. कन्वर्ट मध्ये काय व्हेरिएबल घेतलेला आहे सी आणि एफ हे व्हेरिएबल घेतले फ्लोट मध्ये सी आणि एफ. लक्षात आहे. या ठिकाणी काय फंक्शन्स बनले आहेत. कोणकोणते फंक्शन आहेत पब्लिक पार्ट मध्ये या ठिकाणी राईट करा. पहिलं फंक्शन आहे वाइड टेम्परेचर कन्वर्जन साठी. दूसरा फंक्शन है वाइड गेट फॅर व्हॅल्यू एक्सेप्ट करण्यासाठी. तिसरा फंक्शन है वाइड कन्वर्ट फॅर. आणि चौथं फंक्शन है वाइड डिस्प्ले. या ठिकाणी क्लास कंप्लीट. चार फंक्शन बनले आहेत. पहिलं फंक्शन आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी बनवलेलं आहे. दुसरं फंक्शन आहे इनपुट व्हॅल्यू एक्सेप्ट करण्यासाठी घेतलेलं आहे. तिसरं फंक्शन आहे कन्वर्ट टू डिग्री सेल्सियस साठी फॉर्म्युला हा यूज करणार आहे. आणि लास्ट फंक्शन बनवलेलं आहे आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी. वन बाय वन एक एक फंक्शन सॉल्व करा. पहिलं फंक्शन सॉल्व करा. रिटर्न टाइप वाइड, क्लास नेम कन्वर्ट, स्कोप रिजल्ट ऑपरेटर आणि फंक्शन नेम 10. तर हे पहिलं फंक्शन आपण या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय जे जे तुम्हाला कन्वर्ट साठी व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू स्टोअर करून ठेवा. आपण दोन व्हॅल्यू घेतले c = 0.0 कॉमा f = 0.0. तर अशा पद्धतीने हा पहिलं फंक्शन आपण सॉल्व केलं. लक्षात आहे c आणि f व्हेरिएबल घेतले आणि दोन्ही व्हेरिएबल घेऊन हे फंक्शन सॉल्व केलेलं आहे. दुसरं फंक्शन कोणतं घेतलंय वाइड गेट फॅर. रिटर्न टाइप वाइड, क्लास नेम कन्वर्ट, स्कोप रिजोल्यूशन ऑपरेटर, गेट फॅर. बरोबर आहे. त्याच्यामध्ये सी आउट एंटर द फॅरनहाइट, एंटर द फॅरनहाइट, सी एम फॅरनहाइट आपण एफ व्हेरिएबल घेतलेला आहे. दुसरं फंक्शन सॉल्व केलं. म्हणजे या ठिकाणी काय केलं तुम्ही पहिलं फंक्शन सॉल्व केलं, हे दुसरं फंक्शन सॉल्व केलं. या ठिकाणी काय इनपुटची व्हॅल्यू घेतली. तिसरं फंक्शन आहे फॉर्म्युलासाठी वाइड कन्वर्ट फॅर, वाइड कन्वर्ट फॅर. फंक्शन आहे सेमीकोलन बोला. याचा फॉर्म्युला आहे 5/9 5 divided by 9 c equal to 5 divided by 9 into f minus 32. हा कन्वर्ट फॅरचा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला. हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला हे फंक्शन सॉल्व करायचे आहे. तर आपल्याला पुढे c मध्ये क्रिएशन होणार आहे c इक्वल. तर अशा पद्धतीने कन्वर्ट फॅर मध्ये हे आउटपुट हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. लास्ट फंक्शन आहे वाइड डिस्प्ले. आउटपुट कशामध्ये कलेक्ट झाले सी मध्ये. रिटर्न टाइप वाइड, क्लास नेम कन्वर्ट, स्कोप रिजल्ट ऑपरेटर,
फंक्शन नेम डिस्प्ले, त्याच्यामध्ये सी आउट काय डिस्प्ले करणार आहे, आउटपुट कशामध्ये आले, टेम्परेचर टू डिग्री सेल्सिअस कन्वर्ट करायचं आहे, टेम्परेचर टू डिग्री सेल्सिअस, आउटपुट आलं आपलं सी मध्ये, अँगल ब्रॅकेट ऑपरेटर सी, आणि या ठिकाणी फंक्शन कंप्लीट. म्हणजे आपण 4 फंक्शन घेतले आणि 4 फंक्शन सॉल्व्ह केले. पहिलं फंक्शन टेम्परेचर घेतलं ते सॉल्व्ह केलं, दुसरं फंक्शन गेट फेअर घेतलं ते सॉल्व्ह केलं, तिसरं फंक्शन कन्वर्ट फेअर घेतलं ते सॉल्व्ह केलं, चौथं फंक्शन डिस्प्ले घेतलं ते सॉल्व्ह केलं. आता आपला राहिलाय काय, मेन डिझाइन करायचं आहे. तर मेन डिझाइन करा, सगळे फंक्शन तिथून कॉल करा. वाईल मेन बरोबर आहे, CLR SCRC क्लास कोणता बनवलेला आपण, कन्वर्ट, कन्वर्ट ऑब्जेक्ट बनवा सी डॉट पहिलं फंक्शन टेम्प, सी डॉट दुसरं फंक्शन गेट फेअर, सगळे फंक्शन या ठिकाणी लिहायचे, सी डॉट तिसरं फंक्शन कन्वर्ट फेअर, आणि लास्ट सी डॉट डिस्प्ले गेट ch प्रोग्राम कंप्लीट. तर अशा पद्धतीने एक एक फंक्शन तो सॉल्व करायचं आहे. पहिलं फंक्शन सॉल्व करायचं आहे इथे येईल, दुसरं फंक्शन सॉल्व करायचं आहे इथे येईल, तिसरं फंक्शन सॉल्व करायचं आहे इथे येईल, फॉर्म्युला शिफ्ट आहे, चौथं फंक्शन सॉल्व करायचं आहे इथे येईल, आणि जे आउटपुट सी मध्ये करायचं आहे तो डिस्प्ले करेल. तर अशा पद्धतीने मेन डिझाइन करायचं आहे. तर हे सगळं फंक्शन्स आपण बनवलेले, सॉल्व केलेले, क्लास बनवलेला आहे आणि वाईल मेन सुद्धा बनवलेला आहे. आउटपुट काय, एंटर द फॅरलाइट व्हॅल्यू घ्या कुठली, समजा 1.0 घेतली तर टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस हे फॉर्म्युला यूज करून C इक्वल टू काय असेल ते तुमचं आउटपुट डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीनं क्लासचे 2 प्रोग्राम बोर्ड परीक्षेला विचारले मी घेतले, ते सॉल्व करा. बाकीचे काय प्रोग्राम परीक्षेमध्ये बोर्ड परीक्षा विचारले ते बघा आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा किंवा वहीमध्ये लिहून काढा. लक्षात आहे, ठीक, ओके. पुढच्या तासाला आपण कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर हे आर्टिकल सुरू करणार.